मी बाबाजी शेट रेठे नागापूर। जे काल परवा जे आरोप जे झालेत ते फक्त देवस्थानला बदनाम करण्याच्या हेतूने झालेले आहेत। मला फक्त जे चेअरमन साहेब होते, जे बाकीचे लोक होते, मला त्यांना एवढा सवाल करायचा आहे। ठीक आहे, राजकारण हे 4-8 दिवसाचं राजकारण निघून जाईल, पण तुम्ही नहान देवस्थानची बदनामी करू नये। तुम्हाला काय टिप्पणी करायची तुम्ही समोरच्या उमेदवारावर करा। जे उमेदवार हे आमच्या गावचे आहेत, पण तुमच्या बरोबर गेले 30-35 वर्ष ते तुमच्या बरोबर आहेत। त्यांना तुम्ही कारखान्याच्या बाबतीत 10 वर्ष चेअरमन केलं, बाजार समितीवर तुम्ही 7 वर्ष त्यांना सभापती केले। मग तुम्हाला जर आरोप करायचे होते फक्त देवस्थानच का केले? मग तुम्ही त्या कारखान्याच्या बाबत का म्हटले नाही का बा कारखान्यावर आरोप यांनी असं केलं, बाजार समिती यांनी असा घोटाळा केला? हे जे केलंय ते सगळं हे चुकीचं आहे। फक्त राजकीय हवेशापोटी फक्त देवस्थानला बदनाम करण्यासाठी हे आरोप, जे काल परवाचे जे आरोप झालेत ते फक्त देवस्थानला बदनाम करण्यासाठी झालेत। आणि हे आरोप जे मी एक गावचा नागरिक म्हणून ते मी पण कदापि शक्य करणार नाही, कारण गेले 25-30 वर्ष हे थापलिंग गावावर जे देवस्थानावर जी वसुली केली जाते ती स्वतः मी 4-5 दिवस मी असेल, सचिन पवार असेल, आम्ही बिगर मोबदल्याचं इथं काम करतोय। लोकांना आम्ही काय सांगत नाही का बा तू चढा निलावाने घे, इथं लोकच सांगतात का ही जागा आम्हाला पाहिजे। मग त्याच्यामधील बा दोघांचा वाद, बऱ्याच जणांचा वाद असतो का बा ही जागा मला पाहिजे। त्याच्यासाठी लोकांचं म्हणणं आहे का बा हे तुम्ही ह्या जागेचा निलाव करा, आणि त्या निलावाच्या पोटी आम्ही सगळ्या देवस्थानच्या जागेचा निलाव करतो। ते काय असं वैयक्तिक बा आम्ही कोणच्याकडून हे घेतो, याच्याकडून वाढव पैसे घेतो, त्याच्याकडून हे चुकीचं आहे। त्यांनी दुसरा आरोप केला बा इथं जास्त पावती असल्यामुळे रेवड्या, शिंगोळी, जिलेबी हे महाग असते। तर त्याच्यानंतर एक आत्ताच ह्या 2023 ला ज्यावेळेस यात्रा होती त्या टायमाला आम्ही सर्व दुकानदारांना यांना बोलवलं होतं। त्यांना विचारलं बा बाकीच्या ठिकाणी काय भाव असतं, इकडे काय भाव असतं? त्यांनी सांगितलं तुमच्याकडे जे पावत्या आहेत त्याच्यासाठी आम्ही वाढाव घेतोय, हा विषय नाही। आमचा जो रेट आहे तो सगळीकडे आमचा सारखाच आहे। असं काय नाही का बा तुम्ही इथं पावती वाढाव घेताय म्हणून नागापुरात जिलेबी वाढावे, शेवरेवडी आम्ही असं विकतोय, असा काही विषय नाही। फक्त माझं ह्या मंडळींना एवढंच आव्हान आहे, ठीक आहे 2 दिवसाची निवडणूक आहे, प्रति आरोप तुम्ही विकणारा जरूर करा, फक्त थापलिंग देवस्थानला बदनाम करू नका। आणि तुम्हाला ज्यांना बदनाम करायचे, ज्यांना हिसाब लागतोय, त्यांनी ही निवडणूक होऊ द्या। 24 तारखेला तुम्ही माझ्याकडे या, देवदत्त निकम का हिशेब नका मागू, माझ्याकडे बाबा इरेटे म्हणून मी तुम्हाला सांगतो का काय हिशेब आहे हे मी तुम्हाला द्यायला मी तयार आहे। आता जी बारी पोर आहेत, काल परवा एक आला, एक ओळखीचा कोण आला, त्याचं वय मला वाटतं माहिती त्याला 20 ते 25 वर्षाचं असेल। अरे सारे सामान्य, अरे माझं 50 वय आहे। माणसाला जरी कुठं काही करायचं असेल तो तिथं करू शकतो। देवस्थानचं कोणीही खात नाही, देवस्थानचं कुठंही बदनाम होत करू नाही। देवस्थानच्या बाबतीत देवस्थान आमच्या इथं हे जरी कोणी खाल्लं तर देव त्याचा प्रायश्चित्त त्याला देतच असते। आता जर निघलं देणं व्याजाचे पैसे काढले, बाबा तुला काय माहिती आमच्या इथे किती व्याज झाले किती शिल्लक आहे हे तुला काय माहिती आहे का? लहान आरोप करण्यापेक्षा माझं म्हणणं काय आहे, ठीक आहे 2 दिवस तुम्ही जाऊ द्या, आणि ते ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे असते ते देवदत्त निकमला विचारू नका, ते बाबा इरट्याला विचारा, त्याची सगळी जबाबदारी मी घेतो। संत ट्रस्टी म्हणून गेले 8-10 महिने काम करतोय। काल एक विषय घेतला एका, आणि काही ग्रुपवर पण तो विषय चाललेला आहे की एकाच जातीचे लोक तिथे असतात। आता देवाच्या दारात, आता महाराज सांगतील जाती भेद कशा अमंगळ, तुकाराम महाराजांनी सांगितले किंवा काय असं, देवाच्या दारात जर हा जातीवाद काढायचा असेल तर त्यांना माझा कोपरापासून साष्टांग नमस्कार। माझ्या अगोदर या ट्रस्टमध्ये सुनील शिंदे काम करत होते, सगळ्यांचे परिचय आहे। आता मला जातीचे त्यांचा, आम्ही कधी नागापुरात जातीवर किंवा पक्षावर कोणती पदं भेटलेली नाहीयेत। आता जसं बाबाजी शेटने सांगितलं, ते नाभिक समाजाचे, मी धनगर समाजाचा आहे, बाबाजी शेट काम करतात धनगर समाजाचे आहेत, आमचे सचिव आहेत ते धनगर समाजाचे आहेत। मग विनाकारण देवाच्या दारात तरी जात नका काढू, राजकारण कुठेही करा, जातीचं करा, कसलं करायचं ते करा, फक्त देवाच्या दारात जात नका काढू, एवढीच माझी नम्र विनंती आहे। धन्यवाद। मी हरिभक्त परायण सकाराम महाराज भागवत, मी एक कीर्तनकार आहे। आणि कालला वक्तव्य केलं का काही दारुडे त्यांना आम्ही कीर्तनकार बनवलं। मी महाराजांना हे सांगेल, दादा भाऊ शेटला हे बोलू शकतो मी का तुम्ही खूप चांगले काम केलं, दारुडे होते त्यांना कीर्तनकार तुम्ही बनवलं। परंतु तुम्ही एक वक्तव्य केलं का त्या ठिकाणी कीर्तनकार दारू प्यायला लागले, जो कीर्तनकार दारू पितो
त्याला कीर्तनकार किंवा हरिभक्त होऊ शकत नाही तो. असं जर असेल तर तुम्ही जे कीर्तनकार बनवले त्यांना पहिली चाचणी त्यांची करा, कारण ते पहिले दारुडे होते नाही का, पहिले दारुडे होते, आता कीर्तनकार झालेत, मग त्यांची पहिली चाचणी करा. आणि जर ते समजा कीर्तन करतात कसे कीर्तनकार करतात त्यांच्या बघण्यासाठी ते कीर्तनकार करतात, त्या टायमाला तुम्ही कुठं असता? कीर्तनकार करतात त्यांची परीक्षा घेण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी पाहिजे ना. बरं, दुसरं वक्तव्य केलं का या ठिकाणी आम्ही दान देतो. मला दादाभाऊ शेटला हे सांगायचे, होल ओली पडे ते बीज उत्तम आणि उथळाचा श्रम वाया जाय. बर का? मग ज्या टायमाला आपण गुप्त दान करतो त्या टायमाला आपण सांगतो आम्ही 500 रुपये दिले, 5000 रुपये दिले, 10,000 रुपये दिले. हे जे तुम्ही दिलेत काय, जर तुम्ही नावलौकिकासाठी देत असतात तर हे तुमचं दान होऊ शकत नाही. कारण दानाला नेहमी काय अंतर असावा. म्हणून मी दादाभाऊ शेठ किंवा खालकर साहेब आहेत यांना मी हात जोडून हे सांगेल का तुम्ही नको ते वक्तव्य करून आणि नाहक ट्रस्टीची बदनामी करू नका. कारण का ट्रस्टीची बदनामी केली तर त्याच्यात तुमची सुद्धा बदनामी होत आहे. म्हणून मी त्यांना सांगतो का या ठिकाणी तुम्ही ट्रस्टीची बदनामी करू नका. आणि दादाभाऊ शेठला मी माझा हात जोडून सांगणं आहे का तुम्ही अशी जी वक्तव्य करता ती वक्तव्य करू नका. थापलिंग देवस्थानावर जे आरोप झाले, थापलिंग देवस्थानावर काल जे आरोप झालेत ना, संपूर्ण बिनबुडाचे, ज्या लोकांनी आरोप केलेत ना यांनी कधी 100 रुपये दिलेले नाहीत देवस्थान. आणि त्यांच्या बुडाखाली अंधार येते लाभार्थी आहेत, त्यांच्या सुना इकडे शरद बँकेत तिकडे कॉलेजवर कामाला आहेत काय, त्याच्यामुळे त्यांना ते बोललं भाग आहे काय. आणि आमच्या गावात पण त्यांनी काय काय उद्योग केले आहेत. आमच्या तिथं मारुती मंदिराच्या तिथं पाठीमागे जागा आहे ती सुद्धा त्यांनी हडप केली. त्यांनी काही याच्यावर बोलावं काय, आम्ही जवळच आहेत काय. त्याच्यामुळे ना आमची सहकारी डेअरी होती ती पर खाऊनच टाकलेली काय. त्याच्यामुळे त्यांनी काय या देवस्थानावर बोलायची त्यांची लायकी नाही. चांगला कारभार चाललेला आहे, चांगला चालून द्यावा. देवस्थानची विनाकारण बदनामी करू नये त्यांना विनंती. आमच्या जवळे गावचे जे काही नेते आले होते काल, त्यांना मला एकच सांगायचे, तुम्हाला स्वतःला ग्रामपंचायत सोसायटी 20 वर्ष झाली निवडून आणता नाही आली आणि जे निकम साहेब पुढे चालले तुम्ही त्यांना मागे खेचायचं काम करू नका. आणि तुम्ही नामदार साहेबांचं काम करताय ठीक आहे, आम्ही पण नामदार साहेबांचं काम करत होतो इथून मागं, आता आम्ही निकम साहेबांचं काम करतोय. आणि गेल्या वर्षी आम्ही निकम वळसे पाटील साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आमच्या गावचे लाईगुडी शाहीर आहेत त्यांनी कार्यक्रम ठेवला, आम्ही जेवण ठेवलं. साधे हे पुढारी ते कार्यक्रमाचं उद्घाटन करायला सुद्धा त्या ठिकाणी नाही आली. मग तुम्ही वळसे पाटील साहेबांचं काम करताय की कोणाचं काम करताय हे नक्की तुम्ही सांगून द्यावं. कुठलाही वळसे पाटील साहेबांचा कार्यक्रम आम्ही ठेवला का ते गावातून पसार होतात, 7 वाजता कडे लागत त्यांच्या घरांना. मग ते नेमकं काय करतात हा माझा त्यांना सवाल आहे. मलिदाच्या वेळेस हजर राहतात असं म्हणायचं. 100% ते मलिदा गँग मध्येच मोडले जातात. त्यांच्या घरात पदे आहेत, कारखान्यात असेल, ठेकेदारी असेल, विविध संस्थांमध्ये असेल, कायम त्यांनाच गेल्या 2 टर्म मध्ये कारखान्या एकट्या त्या माणसासाठी वळसे पाटलांनी जवळजवळ 70 ते 80 लाख रुपये घालवलेत एकट्या माणसासाठी. हे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे पैसे होते. एकट्या त्या माणसामुळे निवडणुका लागल्या आणि तो माणूस आज थापलिंग ट्रस्टवर बोलतोय. तर त्या माणसाचं त्याला विचारा, विठोबा रखुमाईच्या मंदिराचं अतिक्रमण तू किती हडप केले. जर आपण जर चोर आहे तर दुसऱ्याला नाव ठेवण्यात आपल्याला काय हे आहे का. हरिभक्त पारायण काठापूर बिरसा ब्रिगेड अध्यक्ष पुनर्वसन. खरं जर पाहिलं तर काठापूर आणि पारगाव हे थापलिंग हे आमच्या इथं नजरेखालचं गाव आहे. आणि हे देवस्थान कुठल्या समाजाचं किंवा वैयक्तिक कुठलं कुणाचं नाही. याच ठिकाणी जे राजकारण घडतं केवळ या तालुक्यामध्ये भावी आमदार देवदत्ती निकम साहेब हे सगळ्यांच्या मनामध्ये बसलेले आहेत. त्यांना कसं बदनाम करायचं हे जनतेने ठरवलंय. परंतु जनतेला माझं पूर्णपणे आव्हान आहे की एखाद्याला बदनाम करण्यापेक्षा चांगल्या कार्याला आपण पुढे या आणि चांगला विचार करून एखाद्या पक्षातून जर विकास होत असेल, एखाद्या कामातून जर प्रगती होत असेल, त्या माणसाच्या मागे आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे. मी बिरसा ब्रिगेड धरणग्रस्त काठापूर आमच्या सर्व संघटनेच्या वतीने जे काही वाईट वक्तव्य करतात त्याचा जाहीर निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी.